रिपोर्टकडे। एक विमान ज्यानं टेक ऑफ केलं पण ते लँड काही झालंच नाही आणि 30 वर्षांनंतर झालं अशा आशयाचा मेसेज सध्या व्हायरल झालाय। विमान कसं गायब होऊ शकतं, काय नेमकं घडलंय, त्यामागचं सत्य काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून। गायब विमानाचं गूढ कसं, कुठे, कधी गायब झालं फ्लाइट 914? फ्लाइट 914चं न उलगडणारं कोडं। जगात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जलद पर्याय म्हणून विमानसेवेचा वापर केला जातो। आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या ड्रीम डेस्टिनेशनला जाण्यासाठी विमान प्रवास करताय। तुम्ही चेक इन केलं, तुमचं सामानही चेक झालं, आता तुम्ही विमानात बसलात। विमानानं टेक ऑफ केलं आणि हे विमान गायब झालं। होय, ते विमान आहे फ्लाइट 914, जे अमेरिकेतून उड्डाण करतं आणि 30 वर्षांनंतर लँड होतं। पुन्हा गायब होतं। ही घटना घडली ती फ्लाइट 914 सोबत। या विमानानं 2 जुलै 1955 रोजी न्यूयॉर्क USA इथून मायामीसाठी उड्डाण केलं। या विमानात एकूण 57 प्रवासी होते, त्यासोबत 6 क्रू मेंबर देखील होते। त्या काळात अमेरिकेनं या विमानाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही। सध्या न्यूयॉर्कहून मायामीला विमानानं जाण्यास 3.5 तास लागतात। 1955 मध्ये न्यूयॉर्क ते मायामी उड्डाण करण्यासाठी जास्तीत जास्त 5 तास लागत होते। आता व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय ते पाहू। 1955 मध्ये बेपत्ता झालेलं विमान फ्लाइट 914 30 वर्षांनंतर 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलामधील कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या लँड झालं। तेव्हा अवघं जग थक्क झालं। यावेळी वैमानिकानं ग्राउंड स्टाफला विचारलं हे कोणतं वर्ष आहे। तेव्हा ग्राउंड स्टाफनं सांगितलं हे वर्ष 1985 आहे। हे ऐकून पायलटनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अरे देवा। यानंतर कोणालाही काही समजण्यापूर्वीच विमानानं पुन्हा आकाशात उड्डाण केलं। या व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली। आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। न्यूज एजन्सी AFPच्या रिपोर्टनुसार फ्लाइट बेपत्ता झाल्याचा दावा खोटा आहे। खरं तर ही माहिती पहिल्यांदा 1985 मध्ये अमेरिकन प्रिंट टॅब्लॉइड साप्ताहिक वर्ल्ड न्यूज मध्ये प्रकाशित झाली होती। या पेपरमध्ये अनेक काल्पनिक कथा प्रसिद्ध झाल्या, त्यामुळे आमच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालं। ब्युरो रिपोर्ट।